दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक लहान गावामध्ये एक तरुण राहत असतो आणि तो नेहमी उदास असतो. उदास बसलेला असायचा. त्याचं कायमात काही लक्ष नसायचं आणि तो नेहमी विचार करत बसायचा. भूतकाळात ज्या गोष्टी घडलेल्या आहेत किंवा आजूबाजूला जे काही घडत आहे अशा गोष्टींचा तो विचार करायचा. नेहमी उदास राहायचा. त्याच्याकडून काही नीट काम व्हायचं नाही. आणि एक दिवस त्या लोकांना सुद्धा ही गोष्ट समजायला लागली. त्याच्या मित्रांना समजायला लागली की हा असा सारखा विचार करत बसतो. आणि मग एक दिवस कोणीतरी त्याला सांगितलं की बाजूच्या गावामध्ये एक विद्वान माणूस आहे. वयस्कर म्हातारा माणूस आहे, परंतु तो विद्वान आहे आणि तो लोकांना सल्लेसुद्धा देतो. तर तू त्याच्याकडे जा. आणि मग एक दिवस तो सकाळीच उठला आणि त्या गावाकडे जायला निघाला. त्या ठिकाणी त्या वृद्ध माणसाकडे तो गेला आणि त्याने आपला प्रॉब्लेम त्याला सांगितला. समस्या सांगितली की बघा, मी असा विचार करत बसतो. माझ्या मनातून ते काही विचार निघून जात नाही. भूतकाळ माझ्या मनामध्ये सारखं डोकावत राहतो. आजूबाजूचे वातावरण मला अस्वस्थ करून टाकतं. आणि मग त्या वृद्ध माणसाने त्याला सांगितलं ठीक आहे. आणि मग त्याला एक ग्लास जो आहे हा पाण्याने भरलेला त्याने दिला आणि सांगितलं की ह्या ग्लास हातात घेऊन तू ह्या गावाला फेरी मारू नये. परंतु अट एकच आहे की ह्या ग्लासातलं एक सुद्धा थेंब पाणी खाली पडलं नाही पाहिजे. आणि त्याप्रमाणे तो तरुण निघाला. गावातून फिरत होता. अनेक लोक त्याला बघत होते. आजूबाजूला मुलं खेळत होती. आवाज चालू होता. कुत्रे त्याच्या मागे येऊन थोडे भुंकत पण होते की हा हातात ग्लास घेऊन चालत आहे. परंतु त्याचं कोणाकडेही लक्ष नव्हतं, कारण पाणी पडू नये हे त्याचं लक्ष होतं. त्याकडे त्याचं लक्ष होतं. शेवटी तो त्या ठिकाणी वृद्ध माणसाकडे परत एक गावाला फेरी मारून आला आणि त्याने सांगितलं की बघा, मी परत आलेलो आहे, परंतु एक पाण्याचा थेंबसुद्धा मी पडू दिला नाही. त्या वृद्ध माणसाने सांगितलं खूप चांगलं केलं, परंतु तू रस्त्यावरून चालत असताना तुला लोक दिसले का? मुलं आजूबाजूला दिसले का? कोणी खेळत होतं का? त्यांचा आवाज किती होता? कुत्रे तुझ्या मागे भुंकत होते का? किंवा कुत्रे आजूबाजूला होते का? आणि त्या तरुणांनी सांगितलं मी कुठेही कोणाला बघितलं नाही. मी कुठले माणसं बघितले नाही. मुलांचा गोंगाट किंवा मुलांचा आवाज मी ऐकला नाही. गडबड त्यांची ऐकली नाही. कुत्रे भुंकण्याचा आवाज ऐकला नाही. कुत्र्यांनाही बघितलं नाही. कारण माझं लक्ष फक्त त्या पाण्याकडे होतं की त्यामधील पाणी पडू नये. आणि त्या वृद्ध माणसाने त्याला सांगितलं की बघा, जीवनामध्ये सुद्धा हे असंच आहे की आजूबाजूच्या अनेक प्रश्नांकडे, भूतकाळाच्या गोष्टी आपण पाहतच राहतो आणि आता सध्या काय काम करायचं त्यावर आपलं लक्ष केंद्रित राहत नाही. आपल्या जीवनामध्ये सुद्धा ह्या भूतकाळाच्या गोष्टीचा आपण विचार करत राहायचो. भूतकाळात जे घडून गेलं ते घडून गेलं. भविष्यकाळ आपल्या हातामध्ये नाही आहे, परंतु आपला वर्तमान काळ, रोजचा दिवस जो देवाने आपल्याला दिलेला आहे तो आपल्या हातात आहे. तो दिवस त्याच्या सहवासात घालवण्याचा प्रयत्न करा. चिंता करून काहीही होणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की चिंता करून तुमच्या आयुष्याची दोरी वाढवण्यास तुम्हातील कोण समर्थ आहे? कोणीही नाही. देवाच्या सहवासात राहा. देवाच्या सहवासात वेळ घालवा. आजूबाजूच्या समस्यांकडे तुमचं लक्ष लागणार नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, फिलिपाईकरास पत्र याचा 3 अध्याय 13 आणि 14 वचन. फिलिपाईन्स चॅप्टर 3 and verse 13 and 14. बंधुजनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात आणले असे मानित नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टीकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूमध्ये देवाचे जे पाचारण त्या संबंधीचा पण जिंकण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे धावतो. हेच एक माझे काम आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.